GPT-4 जे पेड व्हर्जन आहे ChatGPTचं त्याचे फीचर्स पाहूया. तर त्याला आपण इमेज शब्द तर मिळतातच आपल्याला, उत्तर शब्दांमध्ये मिळतात, त्याला वेगळ्या भाषा कळतात. हे तर आपण GPT 3.5मध्ये बघितलं आहे ते आहेच. प्लस ते सोडून तो उत्तरांमध्ये आपल्याला इमेजेस देऊ शकतो. उत्तरांमध्ये आपल्या फाईल्स क्रिएट करून देऊ शकतो. उत्तरांमध्ये प्रश्नामध्ये आपण त्याला इमेज टाकू शकतो आणि विचारू शकतो. प्रश्नामध्ये डॉक्युमेंट फाईल किंवा PDF देऊ शकतो, त्याला समजू शकते. त्याला लिंक देऊ शकतो जी ओपन करता येईल आणि ओपन करून तो आपल्याला त्याची समरी वगैरे देऊ शकतो. आपण त्यालाशी तोंडी बोलू शकतो, सो आवाज आपण इनपुट देऊ शकतो आणि त्याला तो कळेल. सो हे झाले GPT-4चे फीचर्स. आणि हां, ऑफकोर्स त्याच्याकडे जास्त मेमरी आहे. सो 32,000 शब्दांची मेमरी आहे, म्हणजे आपण त्याच्याशी लांब कॉन्व्हर्सेशन करू शकतो. जर मेमरी छोटी असेल तर तो विसरून जाईल लवकर आपण काय बोललो आहे ते. आणि हे आपल्याला एकाच चॅटमध्ये मिळतं. सो जेव्हा आपण चॅट करतो आहे आणि आपण एकाच चॅटमध्ये कॉन्व्हर्सेशन करतो आहे तर ते त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर होत जातं आहे आणि स्टोअर होता होता तो आपल्याला सांगतो आहे. त्या स्टोअर झालेल्या इन्फॉर्मेशन त्याला कळतं आहे की आपण त्याला आधी काय विचारलं होतं आणि त्या अनुषंगाने तो आपल्याला उत्तर देईल. असं नाही की तो विसरून गेला आहे आणि त्याला परत आपल्याला सांगावं लागतं आहे की मला अशा भाषेत उत्तर दे किंवा अशा टाईपमध्ये उत्तर दे वगैरे वगैरे. सो दॅट इज GPT-4. आणि हे GPT-4 मायक्रोसॉफ्ट कोपायलटमध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं, कारण मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एआयची त्यांचं कोलॅबरेशन आहे. सो त्या कोलॅबरेशनमुळे आपल्याला कळतं की त्या कोलॅबरेशनमुळे आपल्याला GPT-4चा ॲक्सेस कोपायलटमध्ये मिळतो. अगर पास है तो कर एकदम साइड, डरना नहीं, साइड हो जाओ, एंजल उधर खाई की तरफ.